दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आता आढावा घेणार आहोतच, पण आघाडीची वर्तमानपत्र आज नेमकं हेडलाईन काय तुमच्या भेटीला घेऊन आले आहेत ते सुद्धा आपण सुरुवातीला पाहूया। अर्थात सुरुवातीला आपण नजर टाकूया लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे। तर लोकसत्ताची आजची हेडलाईन फार महत्त्वाची आहे। 43% मराठा महिला मजूर असं म्हणत लोकसत्तानं या ठिकाणी हेडलाईन केल्याचं पाहायला मिळत आहे। अर्थात मराठा समाजातील 43.76% महिला या मूलमजूरी करणाऱ्या आहेत। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याकरता सर्वेक्षण करणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीनुसार मराठा समाजातील 43.76% महिला उदरनिर्वाह करता मोलमजुरी करत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। गेल्या काही वर्षात मराठा समाज मुख्य प्रवाहाबाहेर फेकला असून सरकारी नोकऱ्यांमधील या समाजाचं प्रतिनिधित्व सुद्धा घटलेलं आहे। तर गेल्या 6 वर्षात मराठा समाजातील मुलींच्या बालविवाहाचं प्रमाण 0.32% वरून 13.7% पोहोचलेलं आहे। मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि त्याच दरम्यान हा सगळा अहवाल समोर आणण्यात आलेला आहे। तर सामनात नेमकी काय हेडलाईन करण्यात आलेली आहे, तर मद्य धोरण घोटाळा हा भाजपनंच केला असा आता सामनात या ठिकाणी आपण पाहतोय। सामनाची ही कॉलम स्टोरी आहे। मद्य धोरण घोटाळा भाजपनंच केला असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलेला आहे। दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्यामागे भाजपचा हात असल्याचा या ठिकाणी गौप्यस्फोट आपचे नेते आणि खासदार संजय सिंग यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका षडयंत्राखाली अटक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पत्रकार परिषद घेऊन संजय सिंग यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केलाय। तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये नेमकी काय हेडलाईन करण्यात आलेली आहे, तर निविदा आचार संहितेच्या कचाट्यात रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आणि या संदर्भात ही महाराष्ट्र टाइम्सनं बातमी केलेली आहे। निवडणूक आचार संहितेत मतदारांवर प्रभाव पडेल असे निर्णय सरकारला घेता येत नाही। मात्र याच काळात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अर्थात MMRDAनं रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकास निविदेशी निगडीत दस्तावेज महाटेंडर या राज्य सरकारी संकेतस्थळावर टाकलेत। MMRDAनं आचारसंहिता लागू होण्याच्या तोंडावर प्रामुख्यानं ठाणे शहराच्या विकासाशी निगडीत 16 आणि अन्य अशा 30हून अधिक निविदा या जारी केल्या होत्या। आचारसंहितेत निर्णय घेता येणार नसल्यानं त्या निविदा काढण्यात आल्या होत्या। आता आचारसंहिता लागू असताना 4 एप्रिलच्या तारखेनं घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या निविदांचं दस्तावेज संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहेत। आता पाहूया टाइम्स ऑफ इंडियानं नेमकी काय हेडलाईन केलेली आहे। तर टाइम्स ऑफ इंडियानं काँग्रेस विल अमेंड अ लॉ टू राईज 50% कोटा कॅप असं म्हणत 50% कोटा वाढवण्याकरता कायद्यात सुधारणा करणार असल्याचं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलेलं आहे आणि हीच टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 2024चा जाहीरनामा प्रसिद्ध केला। यामध्ये रोजगार निर्मिती, लोकशाही संरक्षण, युवकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करून भाजपच्या कारभाराला आव्हान देण्याची शपथ घेतो असं सांगण्यात आलेलं आहे। पक्ष काम, संपत्ती, कल्याण यावर भर देत आहे असं देखील त्यांनी या बातमीतून स्पष्ट केलंय। न्यायपत्र या नावानं काँग्रेसनं आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। गुजरात समाचारची नेमकी काय हेडलाईन आहे ती देखील आपण पाहूया। तर गुजरात समाचारनं या ठिकाणी चीनमधील एक नवीन ट्रेंड AIच्या मदतीनं आता मृतांना पुन्हा जिवंत करता येणार आहे। महत्त्वाचं आहे खरं तर चीनमधली ही घटना गुजरात समाचारनं मांडलेली आहे। इंटरेस्टिंग ही बातमी असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे, कारण चीनमध्ये आता मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे।
लोक त्यांच्या मृत नातेवाईकांना जिवंत करून त्यांच्याशी बोलतायत, त्यांच्या समाधीवर जाऊन आनंद साजरा केला जातोय। एआयच्या मदतीनं हे शक्य झालेलं आहे। एआय टूल मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करतं आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधतं। हा नवीन ट्रेंड या चर्चेचा विषय बनलेला आहे। हे अयोग्य असल्याची टीका अनेकांनी केली आहे, तर अनेकांनी त्यांचं समर्थन देखील केलेलं आहे। त्यामुळे चीनमधली ही खरं तर फार कुतूहल वाढवणारी बातमी असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।